यशायामध्ये देवाचं वचन म्हणतं की उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आलाय. प्रकाश तुझकडे आलाय ह्याचा अर्थ काय? येशू ख्रिस्त असं म्हणतो नवीन करारामध्ये, ज्यावेळेस तो आला तो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे. येशू माझ्याकडे येतो त्यावेळेस मी उठलं पाहिजे. बऱ्याचदा हाच प्रॉब्लेम येतो की देव येतो पण मी उठतच नाही. त्याला बरेचसे रिझन आहेत. मग आध्यात्मिकतेमध्ये मी पडलेलो आहे, आध्यात्मिक मध्ये माझं लक्ष कुठंच नाही आहे. आत्मिक जीवनाकडे ज्यावेळेस मी बघत नाही त्यावेळेस येशू ख्रिस्त माझ्याकडे आलेला पण मला कळत नाही, प्रकाश माझ्याकडे आलेला मला कळत नाही. राईट? त्याच्यामुळे मला आत्मिक जीवन जगणं गरजेचं आहे. म्हणून तो म्हणतो की तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला, असं देवाचं वचन म्हणतं. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणं फार महत्वाचं आहे. नाहीतर आपल्याला समजणारच नाही एक्झॅक्टली की काय गोष्टी चालतात आणि काय नाही चालत. समजतंय? मग मला हे कधी कळलं की प्रकाश माझ्याकडे आलाय? हे मला कधी समजल? वचन घेतो ज्यावेळेस मी एखाद्या वेळेस प्रार्थना करतो किंवा एखादी भविष्यवाणी माझ्या बाबतीत होती त्यावेळेस मला कळतं की प्रकाशाबद्दल देव माझ्यासोबत बोलत आहे. प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्त किती चमकला, एवढा चमकला तो 2025 वर्षापूर्वी येऊन तो एवढा चमकला की तो आज पण चमकतोय. येशू म्हणला की बस. येशू कुठला धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही, तो कोणत्याच जगी गोष्टींमध्ये त्याला इंटरेस्ट नव्हता. त्यावेळेस जो म्हणला माझं राज्य म्हणजे तो स्वर्गीय राज्याबद्दल तो बोलत होता. इव्हन जेव्हा शिष्य त्याला म्हणले की प्रभूजी आम्हाला तुमचं राज्य दाखवा, त्यावेळेस तो म्हणला तो इथं किंवा तिथं नाही, ते तुमच्यामध्ये आहे. त्याला ह्या जगातल्या राज्याशी काही घेणं नाही, जगातल्या धर्मांशी काही घेणं देणं नाही. तो स्वतः धर्म नाहीये, तो स्वतः धर्म नाही आहे. तो फक्त एकच गोष्ट म्हणतो की मी आत्मे वाचवायला आलोय, मी तुम्हाला वाचवायला आलोय. कारण जर तो स्वर्गीय राज्यातल्या गोष्टींबद्दल जर बोलत असेल तर त्याला स्वर्गीय गोष्टी किती माहिती असेल की मनुष्य कुठं चुकल्यानंतर तो कसा वाचणार नाही ते. म्हणून तो म्हणतो की मी आलो तर तुम्हाला वाचवण्यासाठी, तुम्हाला तारण्यासाठी. म्हणून तो काय केलं? त्यांनी आला एवढंच नाही केलं, त्यांनी आपल्याला देवाच्या राज्याबद्दल शिकवलं, पित्याबद्दल शिकवलं. त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टी आपल्याला एवढ्या डीप मध्ये शिकवल्या. आणि सरते शेवटी त्यांनी काय केलं माहितीये? सैतानाचा पूर्ण नाश करण्यासाठी. कसा? पूर्ण नाश करण्यासाठी तो वधस्तंभावर गेला, आपल्या पापांची शिक्षा भोगण्यासाठी. आणि तिथं जाऊन तो म्हणतो हे पिते ह्यांना क्षमा कर, कारण ह्यांना हे काय करत आहे ह्यांना कळत नाही. आज